हॅलो फ्रेंड्स, कंटेंट प्रिपेअरसाठी ना जसं की आपण फॉरेस्ट सिरीजचं डिस्कशन केलं होतं, तसं आता फॉरेस्ट सिरीज आपली व्हिडिओ येणार चालू होणार आहे का? त्याच्या पहिला आपण BTST अनालाइज करू. BTST बघितलं तर आपण कंटिन्युअली सांगितलं होतं की मार्केट डाऊन साईड राहील BTSTचं, आणि एक्झॅक्ट आपल्याला त्या लेवलसून रिसोर्सेस भेटले होते. जसं की मी मागं 9 एप्रिलपासून सांगितलं होतं मार्केटला BTSTला कंटिन्यू सेलमध्ये राहू द्या, आणि BTST कंटिन्युअली सेलमध्ये होता आपल्याकडून, आणि मार्केटने प्रॉपर पद्धतीने सतत घेतलेले. जसे की आपली ट्रेंड लाईन होती, वरतून रेजिस्ट्रेशन होता, ट्रेंड लाईन होती, हे भरपूर म्हणजे एकदम प्रॉपर जे लेवल्स वर झालेले आहेत. आता जसं की आपण बोललो इथून पुढच्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, BTST सांगून देतो. BTST मध्ये आपल्याला एक सिम्पली पॅटर्न बघायला भेटतं की याला आपण मल्टिपल टॉप म्हणू शकतो का. मल्टिपल टॉप आपल्याला बघायला भेटतात, आणि जसं की एक छोटासा खालच्या साईडला सपोर्ट बी बघायला भेटतो आपल्याला नवीन क्रिएट झालेला. हा एक सपोर्ट आपल्याला मेजर पॉईंट क्रिएट करून देऊ शकते. जर BTST या लेवलची जर वर निघला, मला लेवल सांगून देतो. लेवलला मार्क करून घ्या. 65,500 525 किंवा 530 च्या वरती जर BTST निघला तर कंटिन्युअल बाय साईड मुवमेंट आपल्याला भेटू शकते. BTST मध्ये जे की मार्केटला हे जवळपास 1,000 ते 2,000 प्लस पॉईंट आपल्याला कॅप्चर होऊ शकतात. जसं की आपण बघू शकता की 6,000 पॉईंट आपल्याला कॅप्चर होऊ शकतात. त्याच्यावरती आपण 10,000 12,000 पॉईंट कॅप्चर केलेले येतं. जसं की आपण कंटिन्युअली बघितलं, जर मार्केट ह्या लेवलच्या जर खाली निघलं तर आपण कंटिन्युअल सेलमध्ये राहणार, जे की आपल्याला 56,380 लोक घेऊन जाईन मार्केटला. कंटिन्युअली सेलमध्ये मुवमेंट आपल्याला इतर भेटू शकते. जसं की छोटे मुवमेंट आपल्याला केले जातात, त्याचं आपण छोट्या छोट्या मोमेंटम जर भेटल्या, छोट्या मोमेंटम मध्ये आपल्याला हाय प्रॉफिट होऊ शकते. त्यासाठी आपण एक छोटी मोमेंटम सांगून 65,530च्या वरती मार्केट निघलं तर त्याच्यानंतर फर्स्ट टार्गेटचे आपलं असून स्मॉल टार्गेट जे 67,450 हे आपलं फर्स्ट टार्गेट राहणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपलं सेकंड टार्गेट जे आहे, त्याला आपण ह्या लेवलचा टॉप लॉस लावून स्टोरिंग टॉप लॉस करू. वरती 72,100 180 72,180 ह्या लेवल लोक आपण होल्ड करणार. त्याच्यानंतर आपण गोल्डमध्ये होतं. गोल्डमध्ये जर बघितलं तर गोल्डमधलं आपण भरपूर दिवसापासून अनालाइज केलं नव्हतं, कारण की गोल्ड एक स्टेबिलायझेशन झालेलं आहे. जसं की आपण बघू शकतो की कंटिन्युअली गोल्ड एक साईडवेज मोमेंटममध्ये होता. आता एक मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे गोल्डमध्ये. तो गोल्डच्या मोमेंटम आपल्याला कॅच कशा करता येतील हे बी मी तुम्हाला सांगतो. जसं की आपल्याला याचे मोमेंटम आपल्याला बघायला भेटतात, एकदम प्रॉपर मोमेंटम आहेत. जसं की आजचं मार्केट आपण बघून घेऊ काय पद्धतीने आहे US मार्केट. आज US मार्केट क्लोज, सॉरी. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याच्यावर घेऊ. आता गोल्डमध्ये आपल्याला एक खालच्या साईडने आपल्याला एक सपोर्ट बघायला भेटतो, आणि वरती जे आहे वरती आपल्याला एक छोटे टार्गेट आहेत. ते छोटे टार्गेट आपल्याला डन होताना बघायला भेटू शकतात. एक पॉसिबिलिटी मोमेंटम आहे. जर डाऊन साईडचा ट्रेड बघितला तर डाऊन साईडची इतकी पॉसिबिलिटी नाही, पण तरी बी मी सांगून देतो की डाऊन साईडची जर मार्केट निघलं तर मार्केट लई पॉसिबिलिटी आहे. तर 2 पॉसिबिलिटी मार्केट येऊ शकते, याचे मार्केट खाली येणार नाही. गोल्ड जे बघितलं तर गोल्डमध्ये आपल्याला फर्स्ट जे आहे, फर्स्ट जे आपल्याला अपर साईड मोमेंटमची कॅच मोमेंटम आहे, ती की 2,350 जे आपले फर्स्ट टार्गेट राहणार. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट 2,420 आपलं सेकंड टार्गेट राहणार. कॉल साईड मोमेंटम आहे, तर कॉल साईड मोमेंटम मध्ये आपण कॅच करण्याचा प्रयत्न करणार. हे आपल्या एक एक्सिव्हिटी USDT मध्ये आहे, म्हणजे गोस्ट स्पेअर म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्याला एक सिम्पली टार्गेट आहे जे आफ्टर साईड मोमेंटम कंटिन्युअल आहे. तर मार्केटने इथं ह्या जर लेवलच्या खाली निघला तर आपण मग कंटिन्युअल सेल म्हणतात राहणार. त्याचे ते फॉल्ट नाही. आणि जे आपले जे आहे जे या लेवलपासून आपण रिसर्चेस घेण्याचा प्रयत्न करणार, कॉल साईड मोमेंटम आपल्याला भेटू शकते. याचे इतर आपल्याला जे कॉल साईड मोमेंटम भेटायचे आहे ते आपल्याला 22,004 आपल्या सॉरी 2,000
2280 पासून आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि जर सेल साईड मोमेंटम बघितले तर आपल्याला 2270 ही जी लेवल आहे ही आपल्याला फुट साईडला घेऊन जाईल आणि इथे इझिली आपल्याला 100 ते 150 पॉईंट कॅश होताना बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर युरो USDT मध्ये होतं. जर युरो USDT मध्ये बघितला तर युरो USDT मध्ये एक आपल्याला एक कंटिन्युअसली एकदम स्ट्रॉंग मोमेंटम बघायला भेटलेला आहे काही दिवसापूर्वी. आता जर बघितला तर युरो USDT मध्ये एक आपल्याला एक ट्रेंड लाईन फॉर्म होताना बघायला भेटतील. जर ही ट्रेंड लाईनला जर रिस्पेक्ट जर झाली तर मार्केट एक ट्रेंड लाईन लोक कंटिन्युअसली येऊ शकते. वरती साईडला बघितलं तर वरच्या साईडला बी आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला भेटते. कंटिन्युअसली ट्रेंड लाईनला टच होताना मार्केट आपल्याला दिसू शकतंय. जसं की आपण 8 मार्च पासून एक ट्रेंड लाईन मध्ये मार्केट आहे. एक जर मार्केटला एक कंटिन्युअल अपसाईड मोमेंटम पाहिजे असतात जर कॉल वरती जाण्यासाठी आहे तर मार्केटला एक कंटिन्युअल ट्रेंड लाईन ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. आणि जसं की आपल्याला एक कंटिन्युअल ट्रेड जे डाऊन साईडचा ट्रेड मी सांगू शकतो. तर तुम्हाला एक डाऊन साईडचा ट्रेड कुठून कसा घ्यायचा ते सांगतो. 1.00742 ह्या जे लेवल आहे या लेवलच्या जर मार्केटने रिसोर्सेस खालच्या साईडने घेतले तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक पॉसिबिलिटी म्हणून तुम्ही सांगतो या लेवलच्या कंटिन्युअल मार्केट खाली पाहिजे. या 2 लेवलचं मार्क करून घ्या. या दोन्ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी हे आपल्याला कंटिन्युअल सेल साईड मोमेंटम आहे. जर मार्केट ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती असलं तर आपण एक कॉल साईडची मोमेंटम कॅच करू शकतो. जर मार्केट ह्याच्या खाली असलं तर आपण कंटिन्युअल सेलमध्ये राहणार आणि इथून एक आपल्याला कॉल साईड मोमेंटम कंटिन्युअल भेटू शकते. हे आपलं एक युरो USDT अनालाइज झालेलं आहे. एकदम सिंपल आणि साधं सिंपल अनालाइज आहे. कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होण्याचे काही कारण नाही. जे लेवल सांगितलं त्याच्यावर तुम्ही वर्क करा. त्याच्यातले तुम्हाला प्रॉफिट भेटू शकते. जसं की आपण आता बघू जे त्याच्यानंतर सेकंड पेअर जे आहे त्याच्यामध्ये आपण USDT JPY बघतो त्याला आपण US डॉलर आणि जॅपनीज आपल्या दोन पेअर एकत्र येताना बघायला भेटतात. त्याच्यानंतर जर हे बघितलं तर आपण ह्याच्यात आपण जास्त इंटरफेस नाही करणार कारण की ह्याला एक आपण एक एकदम हाय व्हॅलिडेटेड कॉइन म्हणू शकतो. त्याच्यात आपण थोडा अनालाइज करू. त्याच्यानंतर आपल्यासाठी JBB USDT जर बघितला तर JBB USDT मध्ये आपल्याला एक सिम्पली ट्रेंड लाईन फॉर्म होताना बघायला भेटते. आणि एक ट्रेंड लाईन जर बघितले तर आपल्याला जर मार्केट कंटिन्युअल जर ट्रेंड लाईनवर असतं आपल्याला एक फुट साईड मोमेंटम इझिली भेटू शकते. आणि फुट साईड मोमेंटम झालं आपल्याला एक छोटासा जे टार्गेट आहे टार्गेट म्हणणार आपण टार्गेट नाही आपल्याला या पद्धतीने आपल्याला रिसोर्सेस भेटू शकतात. जे की 200 पॉईंट आपल्याला साईडला रिसोर्सेस भेटतात एक पॉसिबिलिटी आहे. याच्यात आपण कॉल साईड मोमेंटम बघू शकणार नाही कारण की याच्यात आपण कंटिन्युअली ऑलरेडी भरपूर मोमेंटम झालेली आहे. आणि एक नेचरमध्ये बघितलं तर आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम जर बघायचं झाली तर कॉल साईड मोमेंटम आपल्याला ह्याच लेवल म्हणजे लेवल आहे या लेवलच्या वरती जर मार्केट निघलं तर आपण एक कॉल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. जे की एक प्रॉपर ट्रेंड लाईन आहे. हे ट्रेंड लाईन आपण तुम्ही मार्क केली तर तुम्हाला एक प्रॉपर अनालाइज समजून जाईल की आपण कसं अनालाइज केलं. सिम्पली आणि साधे अनालाइज आहे. जर मार्केट या ट्रेंड लाईनला क्रॉस केलं तर आपण एक फुट साईडची मोमेंटम टार्गेट आपलं जे आहे खालच्या साईडला आपण दिलेलं आहे खालच्या साईडचं टार्गेट प्रॉपर होल्ड करणार. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आपण एक JPY USDT मध्ये बघितलं तर आपण याच्यामध्ये 2 चेन पेअर करून बाकीचे नंतर डिस्कस करू. हे छोटे छोटे अनालिसिस तुम्हाला सांगितलेले त्यावर आपण लक्ष द्या. BTSTचा अनालिसिस तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने सांगितलेलं BTST ॲजिली वर्क होऊ शकते तर BTSTवर आपण काम करू शकतो.
बीटी स्टेजला लेवल टू लेवल काम केले कंटिन्युअल प्रॉफिटमध्ये जाऊ शकता. थँक्स फॉर